शिक्षण विकले, विद्यार्थी रडले. कळवणमध्ये महाविकास आघाडीचा महाआक्रोश. महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांकडून सरकारच्या निषेधार्थ समाचार. देशभर गाजत असलेल्या नीट आणि टीईटी परीक्षांमधील पेपरफुटी, शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या बेकायदेशीर अटकेसह दिल्लीतील जंतर मंतरवर शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडी कळवणमध्ये रस्त्यावर उतरली. शिवसेना, उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार, सीपीएम, कॉक्रोच जनता पार्टी आणि आदिवासी विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर फाटा येथे सकाळी 11 वाजता एकदिवसीय धरणे आंदोलन केले. शिक्षणाचा बाजार बंद करा, पेपरफुटी करणाऱ्यांना फाशी द्या, सोनम वांगचुक यांना सोडा अशा घोषणा देत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आलाय. आंदोलनानंतर कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले. या निवेदनात नीट परीक्षेतील गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी, सोनम वांगचुक यांची तातडीने सुटका आणि नागरिकांचा शांततेत आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार अबाधित ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात इशारा देण्यात आलाय की येत्या 15 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण देशात बेमुदत आंदोलन, रास्ता रोको आणि अन्नत्याग सारखे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. यावेळी बोलताना कळवण तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष के गांगुर्डे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या व्यवस्थेविरोधात आमचा संघर्ष सुरू आहे. कंत्राटीकरण, खाजगीकरण, बाह्यस्रोत अनेक प्रकार या सरकारने राबवलेले आहेत. आदिवासी विकास मध्ये सेंट्रल किचन चालू करून जे विद्यार्थी उपाशी झोपतायत, त्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं त्या अन्नाची चव नाही, वीज बाधा होते. काही ठिकाणी मुलींवर अत्याचार घडतायत. देशभरात लहान लहान मुली लाज वाटत नाही अशा प्रकारचं कृत्य या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून हे सरकार या ठिकाणी अपयशी ठरलेलं आहे. शिक्षण मंत्री, अडाणी शिक्षण मंत्री बसवला हो, ज्या वाटप करणारा शिक्षण मंत्री बसवला. आपल्या विद्यार्थ्यांचं काय? माझा नातू आहे, कारभारी आहे, तुम्हाला सांगतो, त्याला कुठल्या शाळेत टाकायचं मी पण विचार करतोय. पेपरफुटी करून लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त केले जात आहे. आजचे आंदोलन ही फक्त सुरुवात आहे. सरकारने वेळीच जागे न झाल्यास कळवणच्या मातीतून यापेक्षा मोठा आवाज उठेल. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या आंदोलनात काँग्रेसचे तालुका अध्यक्ष के गांगुर्डे, राम चौरे, महिला अध्यक्षा शीतल महाजन, शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष संतोष देशमुख, रामा पाटील, शिवसेना उबाटा गटाचे तालुका अध्यक्ष अंबादास जाधव, कारभारी आहेर, कम्युनिस्ट पक्षाचे नानू पाडवी यांनी आपल्या मनोगतातून सरकारवर निशाणा साधत हल्लाबोल केला. यावेळी प्रभाकर पाटील, संतोष भोये, नारायण गांगुर्डे, योगेश गायकवाड, मोहन भोये, पांडुरंग भोये, मयूर बेनके, महेंद्र भोंडवे, निलेश शिंदे, राजू वाघ, आमजेद खान, विनोद भालेराव, संजय रौंदड, संभाजी पवार, निलेश आहेर, अशोक जाधव यांच्यासह शेकडो विद्यार्थी, पालक आणि कार्यकर्ते सहभागी झाले. कार्यकारी संपादक पुंजाराम खांडवी, कळवण. काय आता या ठिकाणी चित्र निर्माण झाले आणि आता लोकशाही कुठे दिसत नाही, संविधान कुठे दिसत नाही. फक्त महापुरुषांच्या पुतळ्यांचं पूजन करायचं. संविधानाच्या दिवशी त्यांचं पूजन झाल्यानंतर त्यांच्या विपरीत पुऱ्या गोष्टी करायच्या असं या महायुती सरकारचं, इंडियाच्या सरकारचं चालू आहे. त्याच्याचे पंतप्रधान कुठे कोणाला तयार नाही. काल रात्री फक्त त्यांनी एक ट्विट केलं, मध्यरात्री केलं. जेव्हा लोक झोपलेला असतात तेव्हा 12:30 वाजता त्यांनी सांगितलं की मी विद्यार्थ्यांना न्याय देतो. पण इतक्या दिवस झाले अजून शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा नाही. देशामध्ये जर पाहिलं अतिशय भयानक चित्र आहे, भयानक परिस्थिती आहे. लोकशाही उरलेली नाही, तरुणांना रोजगार नाही. 2014ला जे काही गोष्टी केल्या होत्या त्या गोष्टी कुठे दिसत नाही. आणि सर्वांचेच आता आले, शेतकऱ्यांचे सुद्धा आले की आपण पाहतो त्यांनी आपला धोतर सोडलं आणि शेतकऱ्यांना पेटा बांधला. त्या आंदोलनाच्या 3 दिवस 4 ट्रक तिथं दगडाने आणले भरून आणले. तिथं आपण समजा इथं आपल्या गावामध्ये एंट्री करायची असते, शहरामध्ये एंट्री करायची असते, पण ती गाडी चेक होत असते. तिथे संवेदनशील एरिया आहे, राजधानीचा एरिया आहे. त्या एरियामध्ये जायचं असेल तर मोटरवाल्याला मोटरसायकल चालवण्याला सुद्धा चेकिंग होते. आणि म्हणून विचार करा की ह्या ठिकाणी दगड कसं काय आहे. आणि म्हणून जेव्हा हे सगळीकडे मीडिया दाखवतं तरी वरून सांगतात हे सगळं मुलांनी केलं. अरे मुलांचे खायचे वाद आहे, त्यांचे भाड्याचे वाद आहे, त्यांना एवढ्या लांबून जायचं तिथं त्यांना मार्ग सापडत नाही. आणि अशा ठिकाणी गाड्या कसं काय आणतील ही या जनतेने आणि
मुलांनी आणि सगळ्यांनी विचार केला पाहिजे की आरोप करताना काय आरोप करतो आपण, किती खोटं बोलायचं याला पण आणि तसंच त्यांनी दोन तीन गोष्ट अजूनही सांगितल्या की तिथं ज्या व्हिडिओमध्ये की हे टीव्ही मध्ये दाखवलं गेलं की खरोखरी तिथं हे बाहेरचे गुंड आणले होते आणि जेव्हा एखादी आपण आंदोलन करतो तर आपल्याला पाकिस्तान विचारायचं म्हटलं जातं, कुठल्या तरी नक्षलवादी विचारायचं म्हटलं जातं आणि मग त्याच पोलिसांमध्ये ती लोक आली, ती कोणत्या विचाराची होती, ती कोणत्या पक्षाची होती, त्या कोणत्या देशाची होती याचाही शोध झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, जिथं आपला सगळ्यांना न्याय मागतोय आपण, असं न्यायालय सुद्धा कठोर का भूमिका घेत नाही, तेही मला शंका आहे.